कोल्हापूर पोलीस दलातील 88 शिपाई पदाच्या रिक्त जागांसाठी आजपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। कोल्हापुरातल्या पोलीस परेड ग्राउंडवर ही सगळी भरती प्रक्रिया पार पडते। या 88 जागांसाठी जवळपास 6000हून अधिक जणांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केलेले आहेत आणि याच सगळ्यांची आजपासून शारीरिक चाचणी सुरू झालेली आहे। गोळाफेक असेल, रनिंग असेल, त्याचबरोबर कागदपत्रांची तपासणी देखील या ठिकाणी केली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। विशेष म्हणजे या सगळ्या उमेदवारांमध्ये MBA आणि त्याचबरोबर तत्सम उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच पुढचे 8 दिवस आता ही सगळी भरती प्रक्रिया या सगळ्या पोलीस परेड ग्राउंडवर सुरू करण्यात आलेली आहे। ह्या भरती प्रक्रियेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात आलेला आहे। कॅमेरे असतील, त्याचबरोबर डिजिटल चिप्स असतील, त्या देखील उमेदवारांना देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून ही सगळी भरती प्रक्रिया जी आहे त्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची देखील त्यामुळे खबरदारी घेतली जात असल्याचं बघायला मिळते आणि एकूणच ही सगळी भरती प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी 300हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या पोलीस परेड ग्राउंडवर तैनात करण्यात आल्याचं बघायला मिळतंय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या दरम्यान कुठल्याही उमेदवाराला शारीरिक त्रास होऊ नये यासाठी वैद्यकीय पथक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच आपण बघतो या ज्या काही 88 रिक्त पदांसाठी जी काही भरती प्रक्रिया आहे त्याला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि नंतर पुढच्या आठवडाभर ही सगळी संपूर्ण भरती प्रक्रिया या पोलीस परेड ग्राउंडवर सुरू राहणार आहे। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।